नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आणि आज आहे दसरा। सोनं घ्या, सोन्यासारखे राहा। आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आरोग्यदायी जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना, देवीच्या चरणी प्रार्थना। आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे। चला, ही वेळ होती सकाळची आणि आता सकाळी सगळे कामं आवरली होती। मी छान अंगणामध्ये रांगोळी सुद्धा काढून घेतली, परंतु ना पावसाने सगळा गोंधळ केलाच। पाऊस आला आणि सगळी माझी रांगोळी मोडून गेली। तर मग मी म्हटलं जाऊ दे, आता काही रांगोळी काढायची नाही, फुलं भरपूर आहेत तर फुलांची छोटीशी काढूया म्हटलं। आता पोर्चमध्ये काढली तरी होते म्हटलं, म्हणून मग रांगोळीकडे काही पुन्हा डबल लक्ष दिलं नाही। आणि सकाळची नाश्त्याची टाईम होती, त्यामुळे मग मी छान तर्रीदार पोहे बनवून घेतले, म्हणजे तर्रीवाले पोहे। तर पोहे बनवून घेतले पहिले आणि थोडे चणे शिल्लक होते फ्रीजमध्ये ठेवून, तर त्याचे छान चण्याची तर्री बनवली आणि मुलांनी मस्तपैकी खाल्ली। ते पोह्यांवर चण्याचा रस्सा, त्यावर कांदे आणि शेव सांबार थोडा टाकून मस्तपैकी सगळ्यांनी आपल्या पोहे खाऊन घेतले। आणि नंतर मग आता मला बनवायचा होता स्वयंपाक। तर स्वयंपाक बनवायच्या आधी मी पहिले माझी देवपूजा करून घेतली आणि माझी अगदी साधी मी देवपूजा केली। आणि दिवा काही उचलला नव्हता, दिवा छान पेटत होता, जो अखंड दिवा लावला होता तो। आणि देवाजवळ पण आज फुलंच टाकले होते मी, फुलांची रांगोळी पाकड्या पाकड्या केल्या आणि फुलांचीच रांगोळी छान देवाजवळ पण टाकली होती। आणि वैष्णवीने मला कामात खूप मदत केली यावेळेस, तर दरवेळेसच करते ती। आणि मला म्हणाली, मम्मी तू आपले बाकीचे कामं कर, मी तुला कोळं किसून देते। तर मग कोणी कोळं म्हणतं, कोणी डांगर म्हणतं, आता माहीत नाही कोणाकडे काय म्हणतात ते। तर मग तिने मला छान कोळं किसून दिलं आणि हे काशी कोळं होतं, लाल कलर असतो आणि याचे बोंडं खूप छान होतात, म्हणजे गुलगुले खूप छान होतात। तर मग मी ते कोळं कुकरमध्ये लावून घेतलं आणि आता मला बनवायचे होते आलू बोंडे। तर वैष्णवीच्या छान फुलाच्या माळा पण बनवणं झाल्या होत्या। आणि कसं आहे, सणाच्या दिवशी ना आपल्याला कोणी ना कोणीतरी मदत करणारं पाहिजेच, तरच आपले कामं आटोपते होतात। नाहीतर मग आपणच जर प्रत्येक कामापाशी गेलं तर कामं काही लवकर आटपत नाही आणि मग त्रास आपल्यालाच होतो। तर म्हणून असं कोणी ना कोणीतरी मदत करणारं पाहिजे आणि मुलांना कामात सहभागी करून घ्यायचंच, तरच आपल्याला मदत होते। नाहीतर मीच सगळं करतो म्हटल्यानं काही जमत नाही। तर वैष्णवीने छान फुलांच्या माळा तयार करून दिल्या मला आणि दरवाजाला तोरण लावून घेतलं। आणि आता मी बनवणार आहे आलू बोंडे। तर आलू बोंड्यासाठी 1 किलो आलू छान उकडायला ठेवले होते आणि नंतर मग त्याचा मसाला बनवून घेणार आहे। आणि मुलांना ना खूप आलू बोंडे आवडतात। तसे तर आलू बोंड्यापेक्षा ना मेथीच्या भाजीच्या तिखट पुऱ्या खूप छान लागतात। तर पुऱ्या म्हणजे लाटायच्या नाही, त्या हातावर करायच्या, तर त्या पण खूप छान लागतात। आणि आता आलू बोंड्यामध्ये टाकायसाठी माझ्याकडले वाटाणे पूर्ण संपले होते, नाहीतर वाटाणे आणूनच ठेवते। फ्रोजन मटर जे आहे ते घरी राहतेच, कारण मुलांना चटणी भाजीमध्ये आवडते, म्हणून मी आणून ठेवतेच 1 किलोचं पॉकेट। तर ते संपलं होतं म्हणून मग भूषणने पुन्हा 200 ग्रामचं एक पॉकेट छोटं आणून दिलं। आणि नंतर मग मी आलूबोंड्याचा मसाला बनवला, कोळ्याच्या गुलगुल्याचं बनवलं छान सारण त्याचं, आणि गुलगुले बनवून घेतले होते मी। आणि आता बनवायचे होते मला आलूबोंडे। तर आलूबोंड्याचे ना गोळे एका वेळेस पूर्ण नाही बनवून ठेवायचे, तर आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे बनवायचे आणि ते बेसनामध्ये टाकत जायचे। तर आलूबोंड्याची गुलगुल्याची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी याआधी पण शेअर केली आहे माझ्या चॅनलवर, तर ती तुम्ही बघू शकता। नाहीतर मी पुन्हा एखाद्या वेळेस टाकेल, परंतु आज काही कोणतीही रेसिपी मी टाकली नाही, सगळं काही एकदम बनवतानाच दाखवलेलं आहे। आणि आता छान आलूबोंडे आणि कोळ्याचे गुलगुले काढून झाले होते आणि सगळं काही आता आवरायचं होतं पसारा। ह्या सगळं करेपर्यंत बरोबर मला 4 वाजले होते, कारण तेलकट पदार्थ काढायसाठी ना खूप वेळ लागतो त्यामुळे, आणि पूर्णपणे शिजल्याशिवाय पण काही आपण काढू शकत नाही ते। तर आता सगळं काही माझं झालं होतं आणि आता घराला झाडझूड मारायची होती संध्याकाळची, कारण संध्याकाळी कसं कोणी येतं सोनं द्यायसाठी, त्यामुळे छान। आणि मी माझं काम आवरेपर्यंत मुलांनी छान गाड्या धुवून घेतल्या। आता पुन्हा मोठी गाडी धुवायची आहे, पुन्हा 2-3 गाड्या धुवायच्या होत्याच, तर सगळ्या गाड्या तिकडल्या घरी ठेवून राहतात। इकडे फक्त माझी आणि यांचीच दोघांचीच गाडी असते, आणि तिकडल्या घरी थोडं आज नळ आली नव्हती म्हणून मग इकडेच गाड्या घेऊन आली मुलं धुवायसाठी। तर आता गाड्या वगैरे धुवून झाल्या होत्या आणि मुलांना जायचं होतं रावण बघण्यासाठी। माझे पण कामं आटोपले होते सगळे आणि घराला छान झाडझूड मारून घेतली मी। आणि तोपर्यंत वैष्णवीने छान गाड्यांची पूजा करून घेतली। गाड्यांवर छान पहिले पाणी टाकून घेतलं, त्यानंतर कुंकवाने किंवा शेंदूर असतो की आपला, त्याने छान स्वस्तिक काढायची, 2-2 रेषा काढायच्या आणि त्याची गाडीची छान पूजा करायची, हार बांधायचे, आणि त्यानंतरच मग आपण गाडीला चालवू शकतो। तर आजच्या दिवशी लोखंडाच्या ज्या काही वस्तू असतात त्यांची पण पूजा करायची असतात शस्त्र म्हणून, कारण आणि
आपट्याचे जे पानं असतात ते सोनं म्हणून द्यायचे असते. तर असो, आणि आता सर्व छान पूजा झाली होती आणि मुलांना जायचं होतं रावण बघण्यासाठी आणि घरीच वाजले होते 6. तर त्यांना असं वाटत होते की रावण बघायला मिळते नाही मिळते, परंतु त्यांची इच्छा पूर्ण झाली. ते गेले मैदानामध्ये, म्हणजे आमच्या इथे जत्रा मैदान आहे तर तिथेच पूर्ण जत्रा भरते. तर आता रावण वगैरे गेला होता आणि फक्त बाण मारायचं बाकी होतं. तेवढ्यात मुलं पोचले तिथे आणि त्यांना मिळाला रावण पाहायसाठी पण मिळाला आणि जळताना पण मिळाला पाहायसाठी. तर असो, आणि आता छान रावण दहन झाल्यानंतर मग सगळेजण आले घरी. घरी आल्यानंतर मग एकमेकांना छान आम्ही सोनं दिलं, नमस्कार केला सगळ्यांना. शीतला मातेच्या मंदिरात गेलो, तिथून नमस्कार करून आलो, देवीला सोनं देऊन आलं. घरच्या देवांना सोनं ठेवायचं. आणि नंतर मग काही यावर्षी देव्या बघितल्या नव्हत्या कुठल्याच, म्हणून मग मुलं म्हणाले मम्मी चल आपण बडे मम्मीच्या घरी जाऊ आणि तिथून पण मग देवा बघायला जाऊ. तर म्हणून मग घरी छान थोडेसे फोटो वगैरे काढले आम्ही आणि त्यानंतर मग गेलो देवी बघायसाठी, कारण कोणीही देवी बघितल्या नव्हत्या. खूप छान असतात वणी इथल्या देव्या. तर मग गेलो देवी, ही आहे पोलीस स्टेशनची, पोलीस लोकांची पण छान देवी बसवतात ते पूर्ण जण मिळून. तर अशा प्रकारे आम्ही देव्या बघितल्या. ही आहे सिंधी कॉलनीतील देवी आणि इथे पूर्ण देवींचं 9 रूप दाखवलं होतं, कोणती देवी कोणती. तर 9 देव्यांचं रूप दाखवलं होतं यामध्ये. आणि नंतर एका ठिकाणी वैष्णव देवी जी असते की नाही, वैष्णव माता, तिचं रूप होतं एका ठिकाणी. आणि डेकोरेशन खूप भारी होतं इथलं आणि इतकी गर्दी होती जसं आपण असं वाटत होतं की वैष्णोदेवीलाच गेलो की काय. आणि खूप गर्दी होती बघा, अलोट गर्दी होती. आम्ही 10:30 वाजता गेलो तरी पण एवढी गर्दी होती. तर असो, आणि सगळ्या देव्या बघितल्या आणि नंतर आलो मग घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.